कर्म कसं करावं हे भागवतांनी आपल्याला इतकं सुंदर सांगितलं. गीतेत सांगितलेलं आहेच, पण गीता फार ब्रीफ आहे भागवताचा विचार करताना. 700 श्लोकात सगळं पटपट पटपट सांगितलंय, पण भागवतामध्ये विस्तारानं सांगितलं. आपण नंतर पण काही गोष्टी पाहणार आहोत. किती सविस्तर सांगितलं. ज्ञान, भक्ती, वैराग्य आणि नैष्कर्म्य. कर्म ज्ञानपूर्ण करावं, ते करताना वैराग्य असावं, त्याच्यामधनं कुठल्याही इच्छा ठेवू नका. भक्ती पूर्ण करावं, जिव्हाळ्यानं करावं, आणि हे करून झाल्यानंतर सुद्धा मी तो नाही म्हणून मोकळा व्हावा. या 4 पायांच्या चौरंगावर भागवताचा कलश ठेवलेला आहे. म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला भागवत हे चौरंग दाखवतो की काय चौरंग आहे तो बघा. आणि मी मगाशी म्हटलं तसं की गेल्या काळातही हे खरं आहे आणि आजच्या काळात सुद्धा हे खरंच आहे. हे कुणी सांगितलं? आपण उद्या ते सगळं ऐकणार आहोत, पण विष्णूकडनं आलेलं आहे. विष्णूंनी सांगितलं ब्रह्मदेवाला, नाभी कमलामध्ये बसलेल्या. तिथून आलं ते नारदांकडे, नारदांनी व्यास, व्यासांनी शुक, शुकांनी परीक्षित. बघा ना, कुठेही कंटाळवाणं झालं नाही का? पुरा नवम भवती. आणि महात्म्य काय? याचं महात्म्य पद्मपुराणात आहे. फार याच्यावर भर देत नाही, कारण आपण उद्या ऐकणार आहोत ते. याचं महात्म्य आहे पद्मपुराणामध्ये. पद्मपुराणामध्ये 55,000 श्लोक आहेत. नुसतं हातात घेतलं तरी ऊर दडपतं. कसं वाचणार ते पद्मपुराण? त्याच्यामध्ये नाभी कमलाची उत्पत्ती कशी झाली सांगितलंय, ब्रह्मदेवाची उत्पत्ती कशी झाली सांगितलंय. पुराण नुसतं गंमत म्हणून सुद्धा वाचायला हरकत नाही. अभ्यास राहू दे बाजूला, पण नुसतं वाचायला सुद्धा आनंददायी आहे. हे सगळं सांगितलंय. आणि माझे भातखंडे सर, ज्यांनी मला संस्कृत शिकवलं, ते 2 श्लोक आम्हाला वारंवार सांगायचे पद्मपुराणातले. एक आहे विद्येबाबतीतला आणि दुसरा आहे गुरुच्या बाबतीतला. विद्येच्या बाबतीमध्ये काय श्लोक आहे? विद्यया प्राप्यते यशः. पद्मपुराण सांगताय यश कशाने मिळतं? विद्यया प्राप्यते यशः कीर्तिस्तथा तुला. अतुल अशी कीर्ती सुद्धा प्राप्त होते. आणि काय प्राप्त होतं? ज्ञानम, स्वर्ग, सुमोक्षश्च. हे सगळं मिळतं. शेवटचं आम्हाला भातखंडे सर सांगायचे तस्मात विद्याम प्रसादय. आणि त्या प्रसादय शब्दावरती म्हणायचे म्हणून प्रसाधनं हे विद्येचं असावं, कारण विद्येचं प्रसाधन असलं की बाकी कसलंही प्रसाधन नाही वापरलं तरी चालतं. हे विद्येचं महात्म्य पद्मपुराणात सांगितलं. आणि गुरुचं सांगितलंय. काय शब्द वापरले तो गुरुच्या वर्णनामध्ये पद्मपुराणामध्ये? काय म्हणताय पद्मपुराण? पद्मपुराण म्हणताय की जन्मांतर कृतान पापान गुरुतीर्थे प्रणशयेत. एवढी पापं केल्यात, वर्षानुवर्ष, जन्मानुजन्म, युगानुयुग, धुणार कुठे? ते पाणी पण म्हणेल नको नको आता बास. पण एक तीर्थ आहे म्हणाले जे कधीही कंटाळत नाही. कुठलं? गुरुतीर्थ. त्या गुरुतीर्थावरती जाऊन सगळी पापं स्वच्छ करून टाका बरं. आणि कशासाठी हे सगळं? संसार तारणायैव जंगमम तीर्थमुत्तमम. हा शब्द आहे, जंगमम तीर्थमुत्तमम. बाकीच्या तीर्थांना भेट द्यायला तुम्हाला जावं लागतं. त्र्यंबकेश्वरला जायचंय, उठा गाडी करा, तिथपर्यंत पोचा. काशीला जायचंय, उठा सगळी व्यवस्था करा, तिथपर्यंत पोचा. पण गुरु हे असं तीर्थ आहे जे जंगम, जे चालणारं आहे, जे फिरणारं आहे. असं एकच तीर्थ या पृथ्वीतलावरती आहे, ते म्हणजे गुरु. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुच्या बाकडे आपण जावंच लागत नाही, तोच येतो. राधाकृष्णनांच्या एका व्याख्यानामध्ये सर्वपल्ली राधाकृष्णनांचं इतकं सुंदर वाक्य आहे. ते असं म्हणतात, द मास्टर विल अपीअर कधी? वेन द डिसायपल इज रेडी. शिष्य तयार असेल तर गुरु आल्याशिवाय राहत नाही. गुरु येणारच. आणि म्हणून हे गुरुतीर्थ हे पद्मपुराणामध्ये सांगितलं. आणि त्या पद्मपुराणात भागवताचं महात्म्य सांगितलंय. उद्धव आणि कृष्णाची चर्चा चालू आहे. कृष्ण आता भूलोक सोडून निघालेत. उद्धव म्हणतो मी कसं करू मग? आम्ही सगळ्यांनी बघायचं तर कुणाकडे बघायचं? तेव्हा वचन दिलंय भगवंतानी की काळजी करू नका. तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवतार्णवम. काळजीच नको, मी व्यक्तिरूपानं नाही राहणार आता, कारण शेवटी जन्म घेतल्यामुळे मलाही जायची वेळ आलेली आहे. जातस्यहि ध्रुवो मृत्युः. पण मी जाणार आहे तरी काहीतरी ठेवून जाणार आहे, आणि ते म्हणजे माझं तेज. ते तेज मी भागवतामध्ये ठेवणार आहे. त्यामुळे भागवतानं आपल्याला दिली ती श्रद्धा दिली की आमचे कृष्ण या भागवत पुराणामध्ये आहेत. श्रद्धा आजच्या काळामध्ये फार महत्त्वाचा शब्द आहे. विवेकानंदांची व्याख्यानं जेव्हा आपण वाचतो तेव्हा असं वाटतं की ह्या माणसांनी काय विचार मांडलेत.
आपण हे सगळं 10 खंड प्रकाशित केलेत रामकृष्ण संस्थेनं, पण कधी वाचणार? आमच्या पुढच्या विद्यार्थ्यांपर्यंत कधी पोहोचवणार? आणि पट्ट विद्यार्थ्यांना त्या यांनी काय म्हणावं? विवेकानंद म्हणतात, आमचे तरुण, त्या काळातलं वाक्य सांगते, 1897-98 सालातलं. विवेकानंद म्हणतात की आमचे तरुण इतके उथळ का झाले त्या काळात. मग आज ते काय म्हणतील? आमचे तरुण एवढे उथळ का झालेत? आणि न घाबरता सांगतात, आमच्या शिक्षणाची आणि अध्यात्माची फारकत केल्यामुळे. कारण सगळ्या गोष्टी ज्ञानानं होत नाहीत, हे 100% खरं आहे. म्हणून तर व्यासांना तळमळ लागली ना, अस्वस्थ झालेत व्यास, मग आलेच नारद. आलेच पाहिजेत, कारण नारद आल्याशिवाय उत्तरं मिळायची कशी? अस्वस्थ झालेले आहेत व्यासमुनी, नारद आलेले आहेत. नारदांनी विचारलंय, का तुम्ही अस्वस्थ? काय नाहीये तुमच्याकडे? ज्ञान आहे, मान आहे, समाजात स्थान आहे, उत्तम शिष्य वर्ग आहे, इतकी मोठी गोष्ट केलेली आहे, काय अवघड आहे तुम्हाला? नमोसुते व्यास विशाल बुद्धे फुल्ला रविंदा यतपत्रनीत येन त्वया भारत तैल पूर्ण हा प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. अहो, त्यांच्या नावानी व्यासपीठ आहे. काय केलं नाही तुम्ही आजपर्यंत, तरी चेहरा का उतरलाय? अस्त्येति मे सर्वमिदं त्वयोक्तम तथापि नात्मा परितुष्यति मे. अहो, तुम्ही सांगताय ते सगळं आहे मुने, पण तरी शांतता कुठं आहे? हे एकटे व्यासमुनी नाही, त्यांनी खूप करूनही त्यांना शांतता नाही. आम्हाला तशी पण नाहीये. एका हिंदी प्रवचनकाराने एका ठिकाणी इतकं छान सांगितलं होतं. ते म्हणाले की आज आपल्याकडे सगळ्या प्रकारचे सेट आहेत, म्हणजे आपण ज्या पद्धतीत राहतो ते सगळे सेट आहेत, पण मन अपसेट आहे. किती खरं आहे? ती तळमळ आहे हो आपली. तर अशी अवस्था असते की आपल्याला तळमळ आहे हे सुद्धा कळत नाही. पण व्यासांना ते कळलंय की सगळं आहे हो. म्हणाले माझ्याकडे, हे म्हणायला सुद्धा धारिष्ट्य लागतं हो, सगळं आहे. अमेरिकेमधलं मला नाव आत्ता आठवत नाही, पण एक प्रचंड फार मोठा साहित्यिक, त्याचे 5000हून अधिक लेख प्रकाशित झाले. आणि तरीसुद्धा त्यांनी जेव्हा त्याला पुरस्कार देताना भाषण केलं, त्यात तो म्हणाला, हे विनयानी म्हणालेला नाही, त्यात तो असं म्हणाला, हे काहीच नाही, मला तर 10,000 लिहायचे होते. अहो, 5000 शब्द नाही, 5000 लेख. किती अवघड गोष्ट आहे. त्यामुळे हो, माझ्याकडे हे आहे हे म्हणायला पण धारिष्ट्य लागतं. आणि ते व्यास कबूल करतायत. अत्येति मे सर्वमिदं त्वयोक्तम, तुम्ही म्हणता ते सगळं आहे, पण मनाला शांतता नाही. त्याच्यावर नारदांनी काय करावं? नारद हे खरे चांगले पत्रकार आहेत. नाहीतर हल्लीचे पत्रकार कसे? उदाहरण सांगते की मला कोणावर टीका करायची नाहीये, पण मी एक जे ऑब्झर्व करते, पाहते, ते फक्त सांगते की एखादी नवीन चित्रपट येणार असतो, त्याचा मुख्य नायक आलेला असतो, त्याला विचारतात की तुझा नवीन असा प्रकारचा चित्रपट येतोय, काय सांगशील? मी चुकून उद्या एखाद्या चित्रपटात काम केलं तर मी सांगेन, मी काहीही सांगणार नाही, तू मला योग्य प्रश्न विचार तर मी उत्तर देईन. काय सांगशील? म्हणजे माझा चित्रपट येतोय, काय सांगशील? आनंद आहे. योग्य प्रश्न विचारायला पाहिजे. तो नारदांनी विचारलाय की सगळं आहे, मग काय सांगाल? असं नाही विचारलं. सगळं आहे, मग चेहरा का उतरलेला आणि बरोबर नस पकडले आणि म्हटलंय, बहुधा प्रायः अनुदितम. बहुता तुम्ही गायला नाही. प्रायः अनुदितम, काय? भवता, आपण गायलं नाही. काय गायलं नाही? यशः, यश नाही गायलं तुम्ही. कुणाचं यश? भगवतः, भगवताचं यश गायलं नाहीत, भगवंताचं. आणि कसं? अमलम, धवल, स्वच्छ, निर्भेळ, निर्मळ असं भगवंताचं यश तुम्ही गायलं नाहीत, म्हणून ही अवस्था आहे. एक गोष्ट नक्की की ज्ञान हे माणसाला तळमळ लावतं. कारण मला एक ग्रंथ आला तर मला असं वाटतं, नाही आता ह्याच्यातनं हा रेफरन्स आहे, मग तो शोधला पाहिजे. मग मी त्या खिडकीत जाते, त्या खिडकीमध्ये मला आणखीन 2 खिडक्या बोलवतात, मी त्या पुढच्या खिडक्यांमध्ये जाते आणि माझा मार्ग कुठे होता ते मी विसरून जाते. आणि एवढं करून सुद्धा मला कधीही पूर्णत्व वाटत नाही. सेन्स ऑफ क्लोजर ज्याला म्हणतात ते मला कधीही येत नाही. कारण मला प्रत्येक वेळा असं वाटत राहतं, अरे ह्याच्यावरती ह्यांचं भाष्य काय म्हणताय पाहूया. ज्ञान माणसाला तळमळ लावतं आणि भक्ती शांत करते. मला एक कळलंय, हे माझं इष्टदैवत आहे, याचा जो महिमा आहे तो मला संपूर्ण मान्य आहे. आणि आता माझा प्रत्येक क्षण माझ्या आयुष्यातला हा त्याच्यासाठी आहे. बस माझं मन शांत झालं, माझी धावपळ संपली, माझं स्थान मला कळलं.
म्हणून ज्ञान तळमळ लावतं, भक्ती शांत करते. ज्ञान अहंकार रुजवतं. कितीही ज्ञानी माणूस असला तरीही एक नक्की की जेवढा कणा ताठ तेवढा अहंकाराचा फणाही मोठा. त्यामुळे ज्ञान अहंकार निर्माण करतं आणि भक्ती समर्पण शिकवते. म्हणून ज्ञानोत्तर भक्तीला आपल्याकडे महत्त्व आहे. आधी ज्ञान प्राप्त करा, समजून घ्या, पण मग नंतर त्या ज्ञानात अडकू नका. त्यातनं बाहेर पडा आणि भक्त काय करतो ते पहा. म्हणून ज्ञानोत्तर भक्ती महत्त्वाची. आणि हे सांगितलं आहे आणि त्यातनं हे सुंदर भागवत लिहिलं गेलं आहे आणि शुकांना पुढे सांगितलं गेलं आहे. आणि एक सांगते, आपल्यालाच फक्त छान छान म्हटलेलं आवडतं असं नाही, भगवंतालाही आवडतं. आणि का आवडू नये? स्तुती करावीच हो, आणि स्तुती मोठ्यानी करावी. म्हणून आपल्याकडे फरक आहे स्तोत्र आणि मंत्रामध्ये. स्तोत्र स्तवन आहे आणि मंत्र मनन आहे. आणि मनन हे मनातल्या मनात करायचं असतं, स्तवन मनातल्या मनात नसतं करायचं. आणि म्हणून आमटी चांगली झाली तर मोठ्यानी दाद द्यावी लागते, आमटी सुंदर झाली आहे. मी मनातल्या मनात म्हटलं नाही चालणार, कारण तो मंत्र होईल ते स्तवन होणार नाही. म्हणून स्तवन मोठ्यानी करावं लागतं आणि ते भगवंताला आवडतं. कीर्तनाचा मूळ धातू काय संस्कृतातला? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना की शब्द हे दीपच ज्योती आहेत. त्यांना विचारा, तेच सांगतील. शब्दकोशांपर्यंत शोधाशोध करायची सुद्धा गरज नाही. त्यांना विचारा, ते बरोबर उत्तर देतील. काय म्हणतात? कीर्तनाचा अर्थ काय सांगतोय शब्द? क्रू धातू आहे, दीर्घ क्रू. त्याचा अर्थ आहे पसरणे, ते किरण, कीर्ती जी पसरते ती. आणि म्हणून कीर्तन म्हणजे ज्यात भगवंताच्या गुणांचा प्रसार करायचा ते साधन म्हणजे कीर्तन. किती आनंददायी हो हे सगळं. इतका मजा येते ना. एक शब्द कळला की किती आनंद होतो. तो क्रू धातूतनं आलेलं, मग संकीर्ण विकीर्ण सगळे शब्द दिसायला लागतात. त्या सगळ्यांचे योग्य अर्थ आपल्यासमोर येतात. म्हणून कीर्तन आवश्यक आहे. आणि भगवंताला सुद्धा कीर्तन आवडतं. भागवतामध्ये तर हरिचर्यानुवर्णनाला काय शब्द वापरला आहे? भव सिंधू प्लव. प्लव म्हणजे उडी मारणे खरं तर. म्हणून माकडाला प्लवंग म्हटलंय. इथून तिथे उडी मारतं म्हणजे या काठावरून त्या काठावरती जातं. आणि म्हणून जहाजाला पण प्लव म्हटलेलं आहे. ते या तीरावरून आपल्याला त्या तीरावरती घेऊन जातं. म्हणून या तीरावरून त्या तीरावर जायचं असेल तर काय करा म्हणाले? भवसिंधू प्लवो दृष्टो. पाहिलं काय होतं ते? हरिचर्यानुवर्णनम. हरीची लीला सांगा. आणि काय होतं म्हणाले? हे हरिकथा सांगून 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 काय घडतं? कशी पेरणी करताय भागवत. माझा विषय काय की भागवत आपल्याला काय देतं? तर भागवत आपल्याला दृष्टी देतं. सगळ्यात महत्त्वाचं असतं ना ती नजर. ही नजर पाहते आणि ठरविते सारे, ती नजर पहा या नजर कुणी मज द्या रे. हे जे सुधीर मोघे म्हणतात ना ते तसंच आहे. नजर मिळावी लागते आणि भागवत आपल्याला दृष्टी देतं. भागवत नुसतं एवढं म्हणून थांबत नाही भक्ती करा नाही, कारण भागवताचा टार्गेट ऑडियन्स आजच्या भाषेत सांगायचा तर सर्वसामान्य माणूस आहे. उपनिषदांमधली तत्व भागवतातही चर्चिली गेलेली आहेत, पण भागवतामध्ये ती ज्या पद्धतीने येतात आनंददायी सोहळा असतो तो. उपनिषदांमध्ये असं म्हटलंय ईशावास्यमिदं सर्वम. अरे बापरे, सगळं जग ईश्वरानं भरलेलं आहे. भागवतात तेच पुन्हा पुन्हा सांगितलंय, पण वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला सांगितलं. त्यामुळे तो आनंद वाटणं हे भागवताचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. गोष्टी मनामध्ये रुजवणं हे महत्त्वाचं काम आहे. म्हणून आपल्याला सांगितलंय कथा सांगा. साधी गोष्ट आहे हो. 1922 साली गांधीजींनी कुठल्या ठिकाणी उठाव केला काही आपल्याला आत्ता आठवणार नाही. चौरी चुरा काही आठवणार नाही, कारण इतिहास आपल्याला आवडत नाही. म्हणजे आपल्याला मी एक जनरलाइज करते, पण बहुतेक जणांना ते नाही आवडत, कारण ते सगळं सनावळ्या लक्षात ठेवा. म्हणजे पुलं म्हणतात ना इतिहासाने आमची फक्त सालं काढली. पण शिवाजी महाराजांचा इतिहास आवडतो का? कारण ते पुस्तक त्या पद्धतीने लिहिलं गेलं आहे हो. चौथीचं कथारूप आलेलं आहे आणि कथा म्हणून माणसाला कथा सांगितली गेली की प्रेम निर्माण होतं. आणि भागवतांनी ते कळलंय. भागवतांनी नस पकडली आहे सर्वसामान्य माणसाची. याला तत्वच सांगायचं तो, पण छान फिरवून फिरवून सांगूया म्हणजे बरोबर कळेल. आणि म्हणून सांगितलंय की यस्यां वै श्रूयमाणायाम, जी ऐकल्यानंतर कृष्णे परमपुरुषे, त्या कृष्ण परमात्म्यावरती काय निर्माण होईल? भक्ती उत्पद्यते पुंसः.
लोकांच्या मनात भक्ती निर्माण होईल, असेल तर वाढेल, नसेल तर निर्माण होईल, पण भक्ती निर्माण होईल हे नक्की. आणि मला पुढचा शब्द फार आवडतो ह्या श्लोकातला. काय म्हटलंय? शोक मोह भयापहा. भक्तीचं विशेषण काय वापरलंय? एक एक लफ्ज बराबर वजन के साथ. उर्दूमध्ये एक शेर आहे की माणसाने कसं बोलावं. बोली बोल अमोल है, बोल सके तो बोल. अहो, व्यासानं काय शब्द खाण भरलेले आहेत. इंदिराबाई संत म्हणाल्या होत्या ना की कवी कोण? तर ज्याच्याकडे शब्दांचे रांजण भरलेत तो कवी. मी गमतीत म्हणते, ज्याची शब्द संपत्ती वीक नाही तो कवी. हा शब्दच छला आपला. पण जो वीक नाही तो कवी. व्यासांना काय नव्हतं, एवढे शब्द आहेत अवतीभोवती, पण म्हणून कुठलाही वापरला नाही. बरं, तो त्या अनुष्टुभामध्ये बसावा म्हणून, तो त्या इंद्रवज्रा वृत्तात बसावा म्हणून कुठलाही हाताशी आला घे वापर असं नाही केलंय, कारण त्यातनं अर्थ व्यक्त होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भागवताला फार जपून करायचं होतं त्यांना काम, कारण ती भगवंताची वाङ्मयी मूर्ती आहे. मूर्तिकार जेवढा सगळं तन्मयता ओततो ना गणपती करताना, कारण तो नुसती मूर्ती घडवत नसतो, तो गणपती घडवत असतो. तसं भागवतकारांनी सगळं त्यांचं ओतलेलं आहे त्याच्यामध्ये. याचं कारण शब्द शब्द एक एक लफ्ज बराबर वजन के साथ. बोली बोल अमोल है, बोल सके तो बोल. पहले भीतर तौल के फिर बाहर को खोल. आणि म्हणून वापरलंय शोक मोह भयापहा. ही भक्ती काय आहे? शोक बाजूला करते, मोह दूर करते आणि भय सुद्धा आपल्यापासून पळवून लावते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याच्यामधलं सूत्र हे भक्तीचं आहे. आणि माणसाची आदिम भावना भीती आहे. आपण चांगलं काम करतो, एकदा शांत चित्तानं विचार करा का. जेव्हा आपण खोल 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 विचार करत जातो तेव्हा लक्षात येतं कुणी मला नावं ठेवू नयेत. माणसाची सगळ्यात आदिम भावना, जन्माला जो माणूस आलाय त्याची आदिम भावना म्हणते मी, ही भीती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची भीती म्हणजे उद्या मी नसणार, ही सगळ्यात मोठी भीती आहे. आणि म्हणून इथे म्हटलंय ते भयच काढून टाकतं भागवत तुमच्या मनातून. एक उदाहरण सांगते की भय कसं नाहीसं होतं भक्तीनी. शंकराचार्य आणि त्यांचे शिष्य भारत भ्रमण करत होते. शंकराचार्य म्हणाले, आज आपण ह्या गावात आलोय तर इथल्या ह्याच्यामध्ये आपला धर्माचा प्रचार करूया. 2 शिष्यांना सांगतात, तुम्ही समोरच्या काठावरती जा, आम्ही या काठावरती आज प्रचार करतो, 2 दिवसांनी इथंच भेटू. 2 दिवस धुवाधार पाऊस पडलेला आहे, नदीला प्रचंड पूर आलेला आहे, दुथडी भरून नदी वाहते. आणि अशा वेळेला ठरलेल्या वेळेला शंकराचार्य आणि त्यांचे शिष्य आलेत, समोरासमोर उभे आहेत. एक शिष्य म्हणतोय, आता कशाला आचार्य बोलवतील. आणि तेवढ्याच शंकराचार्य नुसतं अशी खूण करतात. जो दुसरा आहे ना, एकाही क्षणाचा विलंब न लावता धापकन उडी घेतो पाण्यामध्ये. का? त्यांनी फक्त एवढंच पाहिलंय, त्यांनी बोलवलंय, गुरूंनी बोलवलंय, मी तिथे जायलाच पाहिजे म्हणून उडी मारतो. अर्धपात्र पोहून जातो आणि मग मात्र दमतो. त्याला कळतं की नाही शक्य, आणि म्हणून तिथूनच हात जोडतो, गुरूंना क्षमा मागतो की चुकलो, नाही पूर्ण करू शकलो. गुरूंना सांगावं लागत नाही. हो, गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशया. आज उलटं झालंय, शिष्यानी मौनातनं सांगितलंय, गुरुला कळलंय, गुरुनी तिथलंच कमलवेलीचं पान घेतलंय आणि ते शिष्याच्या दिशाने भिरकावलंय. शिष्यानी ते पकडलंय आणि शिष्य त्या कमळपत्राच्या आधारे संपूर्ण पात्र पोहून गेलेलं आहे. कमलपत्र हे इतकं नाजूक असतं, शकुंतलेनं त्याच्यावरतीच दुष्यंताला निरोप पाठवला होता नखांनी लिहून. इतकं नाजूक आहे ते, पण इथे फाटलंच नाही. का फाटेल? गुरुच्या प्रेमाची वीण आहे आणि याच्या भक्तीची ताकद आहे. आणि म्हणून भीतीच संपली त्याची. गुरुनी माझ्यासाठी पाठवलंय म्हटल्याबरोबर ते पान घेऊन शिष्य तिथपर्यंत पोहोचलेला आहे. भक्ती असा विश्वास निर्माण करते, भक्ती असे श्रद्धा निर्माण करते. एक सूफी संत आहेत, त्यांनी असं म्हटलंय की माझा गुरु कुठे लांब राहतो, मी इथे राहतो, कसं काय व्हायचं आमचं. त्याच्या गुरुनी दुसऱ्या दिवशी खलिता धाडलाय आणि गुरुनी फक्त त्या खलित्यामध्ये 3 ओळी लिहिले. बघा, तेव्हा मोबाईल नाही, व्हॉट्सॲपवर काय करू वगैरे काही नाही. नुसतं इथे विचार आला की माझा गुरु एवढा लांब, कसं काय व्हायचं आमचं. दुसऱ्या दिवशी खलिता आलेला आहे सांडणी स्वराबरोबर. खलित्यामध्ये फक्त 3 ओळी आहेत आणि त्याच्यामध्ये लिहिलंय, पीरान पीर बगदाद असाडा मुर्शद तख्त लाहोर. मी तिथे बगदादात, तू लाहोरमध्ये, पण काळजी करू नकोस. का काळजी करू नकोस? तुम पतंग हम डोर. ही भक्ती.
शिष्याला बोलायला पण लागलं नाही. आणि काय उपमा आहे हो, तुम पतंग हम डोर. वरती कोण दिसतं? रंगीबेरंगी पतंग दिसतो. लोक म्हणतात काय छान आहे पतंग, काय छान आहे पतंग. मांजा दिसत पण नाही हो. पण पतंगाला माहिती आहे की कुणीतरी न दिसणार आहे, म्हणजे मला दिसतोय पण इतरांना दिसत नाही, आणि त्याचा आधार आहे म्हणून मी वरती आहे. त्याचा आधार संपला की संपलं. भक्ती विश्वास निर्माण करते, भक्ती श्रद्धा निर्माण करते, आणि म्हणून भागवताचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे भक्ती निर्माण करणं. आणि मला असं वाटतं आजच्या काळामध्ये ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे.